मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, त्यामधलं अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये या रिकाम्या जागांचे पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे आगम साहित्य. दोन, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश डॅश होय. याचं उत्तर आहे वेद. ब, योग्य जोड्या लावा. एक, लिखित साधने. याचं उत्तर आहे परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2, भौतिक साधने. उत्तर नाणी आणि शास्त्रस्त्रे. मौखिक साधने. उत्तर लोकगीते. प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. ब, चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. उत्तर भौतिक साधन. उत्तर भौतिक साधन. उत्तर लिखित साधन. प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. लिखित साधने. 1. ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. 2. उदाहरणार्थ शिलालेख, ग्रंथ, ताम्रपट, परकीय प्रवाशांची वर्णने.
3. यातून तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. मौखिक साधने. 1. ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केली जाते. 2. उदाहरणार्थ लोककथा, ओव्या, लोकगीते. 3. यातून लोकांचे जीवन समजते आणि संस्कृती समजण्यास मदत होते. प्रश्न दुसरा. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्व सांगा. उत्तर. भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, धातूंच्या मूर्ती, मंदिरे इत्यादींचा समावेश होतो. इतिहासाच्या अभ्यासात भौतिक साधनांचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. ही साधने त्या काळातील माणसांची जीवन, संस्कृती, परंपरा, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. भौतिक साधने इतिहासात प्राथमिक साधने म्हणून मानले जातात. प्रश्न तिसरा. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर. वृत्तपत्रे, फोटो, मासिक, चित्रपट, संगणक व इंटरनेट, व्हिडिओ यांसारखी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. प्रश्न चौथा. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्र, खेळणे इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते. उत्तर. या सर्व वस्तूवरून त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.